बाप्पा, गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी. आजच्या गणपती कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले दैठणे गावातील माझे बंधू भगिनी आणि गावचे सरपंच नितीन आणि डेप्युटी सरपंच विकी बाबा, ताहिर शेख आणि सगळे उपस्थित गणपती मंडळ, सगळ्यांना मी चिदानंद सिद्धप्पा उन्नत सरपंच ग्रामपंचायत कोनळी व डॉक्टर सौ ज्योती चिदानंद उन्नत या दोघांच्या वतीने या गणपती जयंतीबद्दल सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आज दैठणे गावात मागील 4-5 वर्षापासून येतो आहे. एकता अशी आहे की ही अशीच एकता अखंड राहू दे अशी मी या गणपती चरणी प्रार्थना करतो. मी आज सगळ्या गावात जाऊन बघतो, परंतु अशी एकता कुठल्याच गावात दिसून आलेली नाही आजपर्यंत मला. कारण मागील 1-1.5 वर्षापूर्वी इथे इलेक्शन झालं. इलेक्शन पैसे असल्यावर कोणी बी जिंकून येतात, परंतु खरी कसोटी असते पैसे नसताना जे काम करतात त्याला खरी कसोटी म्हणतात. आज सांगायचं तात्पर्य एवढं आहे, नितीन दादांनी एवढ्या याच्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवून दिले. तालुक्यात गेल्यानंतर दादाकडे त्यांनी कुठलंही काम सांगितलं तर दादा एका झटक्यात त्याचं काम करून देतात. निधी असू दे, काही बी असू दे, खंबीरपणे त्यांच्या पाठी उभं असतात आणि असंच प्रगतीचं काम करत जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे विकी बाबाच्या बाबतीत, विकी बाबांनी आपला तालुका तरी सोडा, दुसऱ्या तालुक्यातील लोकांना सुद्धा जरी काही अडीअडचणी आली वैयक्तिक बाकी कुठल्याही गोष्टी मी त्यांच्या स्टेटसवरून बघतो, कुठेही प्रत्येक वेळी कोणी जरी फोन केलं तरी ते धावून जातात. माणसाकडे पैसे असल्यावर काम होत नाही असं नाही, ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांना द्यायची दानत नाही. जे पैसे नसताना सुद्धा काम करतात तीच खरी जनसेवा आहे. आज मी प्रत्येक दिवशी त्यांचं स्टेटस बघतो, आज इथे आहे तर तिकडे, कोणाला काही गोष्टीचा अडीअडचणी आल्या तरी ते प्रामाणिकपणे जाऊन तिथं करतात. खरोखरच त्यांचं शब्दात वर्णन करण्यासारखं नाही, खूप काही ते चांगले काम करतात. त्याबद्दल पुनश्च एकदा मी त्यांचं धन्यवाद देतो. आणि ताहिर शेख सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये काम करतात आणि एकजुटीने काम करत जावं. आज आपण समाजात वागत असताना 2 पद्धतीचं जीवन जगता आलं पाहिजे. आपण जगत असताना आपल्यापेक्षा मोठा माणूस जर आपल्या समोर आला तर त्याला चरणस्पर्श करा, त्याचे पाय पडा. नाही पाया पडायचं झालं तर त्याच्यापेक्षा मोठा व्हा आणि त्याला आपलं पाय धरायची करा. ही 2 पद्धत आपण शिकवायला पाहिजे. जास्त वेळ घेत नाही, 2-4 मिनिटं मी देवाबद्दल बोलतो. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणी नाही भाव देवा मला पाव, देवा आशाने पाहायचं नाही रे, देवा आशाने पाहायचं नाही रे, देवा बाजाराचा भाजीपाला नाही रे, देवा बाजाराचा भाजीपाला नाही रे. हा खूप सुंदर वाक्य आहे. याचा भावार्थ एवढंच आहे, खूप सुंदर वाक्य आहे. भावार्थ एवढंच आहे, लाकडाच्या देवत्याला अग्नीचा भेव, लाकडाचा देवत्याला अग्नीचा भेव, मातीचा देवत्याला पाण्याचा भेव, मातीचा देवत्याला पाण्याचा भेव, मातीचा देवत्याला पाण्याचा भेव, सोन्या चांदीच्या देवत्याला चोराचा भेव, चोराचा भेव. देवा आशाने पाहायचं नाही रे, देवा आशाने पाहायचं नाही रे, देवा बाजाराचा भाजीपाला नाही रे. देवापुढे आपण चरणस्पर्श करताना, देवाची हे करताना आपण आपल्या मनापासून भक्ती करायला पाहिजे. आणि जे काही भक्ती आहे ते चांगल्या सदृढ आणि चांगल्या मनाने केला पाहिजे. ही देवाचरणी आपण देवासाठी काय करतो आणि समाजासाठी काय करतो हे करायला पाहिजे. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतो. मुंबईमध्ये डॉक्टर नीतू मांडकेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल. नीतू मांडके हे खूप मोठे हृदयरोग तज्ज्ञ होते. त्यांना त्यांच्या कामावरती विश्वास होता आणि देवावरती विश्वास नव्हता. खूप मोठे जगप्रसिद्ध आपल्या भारतातले नाही तर बाहेरचे परदेशातले लोक सुद्धा बी येऊन नीतू मांडके यांच्याकडे हृदयाचं ऑपरेशन करून घेत होते. एक दिवशी असा प्रसंग आला की भारत सरकारनं त्यांना त्यांचा गौरव पुरस्कार ठरवला आणि त्यांना पत्र पाठवलं की तुम्ही देशासाठी एवढं चांगलं काम करताय
तुमचा आम्ही भारत सरकारने सत्कार करायचं ठेवलं म्हणून त्यांना पत्र आला. पत्र ज्यावेळी त्यांच्या हातात पडलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलं. माझ्या देशाने माझ्या कार्यासाठी सत्कार ठेवलाय, मला मला जावंच लागेल. त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच दिल्लीला बोलवलं होतं. मला माझ्या देशाने माझ्यासाठी सत्कार ठेवलाय म्हणजे मला दिल्लीला जावंच लागेल. लगेच डॉक्टरांनी संध्याकाळचं फ्लाईट होतं, तयार होऊन फ्लाईटमध्ये बसले, फ्लाईट बुक केली, मुंबईवरून फ्लाईट निघाली. पुढे काही एक अर्धा तासात एवढा क्लायमेट खराब झाला, पाऊस सुरू झाला ना, दिल्लीच्या अगोदर एक 300 किलोमीटर अंतरावरती जवळच्या विमानतळावरती विमान लँडिंग करावं लागलं. ज्या विमानतळावरती विमान लँडिंग झालं तेव्हा डॉक्टर नीतू मांडके बोलले की आता तरी इथे विमान लँडिंग झालं, आता पुढे दिल्लीला जायचं कसं. नीतू मांडके हा हुशार माणूस होते, तेव्हा त्यांनी लगेच बाहेर चौकशी काउंटरवरती गेले. आता दिल्लीला जाण्यासाठी पुढचा फ्लाईट किती वाजता आहे. तेव्हा लगेच इन्क्वायरी काउंटरवरून त्यांना ऑर्डर आला की पुढच्या 20 तासाच्या अगोदर दिल्लीला जाण्यासाठी कुठलंच फ्लाईट नाही आहे. तेव्हा नीतू मांडके हुशार होते, लगेच एअरपोर्टच्या बाहेर पडले. एअरपोर्टच्या बाहेर पडून त्यांनी एक टॅक्सी हायर केली. टॅक्सी हायर करून त्यांनी दिल्लीच्या दिशेने एवढा स्पीडमध्ये चालले, 100च्या वरती गाडी जात होती. जसं जसं दिल्लीच्या दिशेने गाडी जात होती, 100च्या वरती स्पीडने जात होतं. थोडं एक फ्लायओव्हर ओलांडल्यानंतर गाडी ज्या दिशेने जावं ते गाडी थोडं चुकीच्या दिशेने गेली. 5 किलोमीटर गेले, 10 किलोमीटर, असं चुकीच्या दिशेने 100 किलोमीटर गेले. जसं मांडकेंना सत्कार करायचं होतं तसं ते देवाला बी त्यांचं सत्कार मान्य नव्हतं. गाडी 100 किलोमीटर चुकीच्या दिशेने गेल्यानंतर डॉक्टर नीतू मांडके यांच्या लक्षात आले की आपण चुकीच्या दिशेने आलेला आहे, आपण वाट चुकली. 100 किलोमीटर चुकीच्या दिशेने आले, आपण काय दिल्लीला जाऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी ड्रायव्हरचा हात पकडला. ड्रायव्हर बाबा, आपण वाट चुकलेली आहे, पहाटेची 4 वाजत आहेत, आपल्याला कुठेतरी विश्रांती घ्यावंच लागेल आता. तेव्हा ड्रायव्हरला सांगतात कुठेतरी अडोसा बघून गाडी साईडला घे, आपण थोडे काळ आपण विश्रांती घेऊ. ड्रायव्हर जात असताना समोरच एक झोपडी दिसली. ड्रायव्हरला वाटलं इथे काहीतरी आपल्याला आराम करण्यासाठी भेटेल. तेव्हा ड्रायव्हरने गाडी साईडला घेतली. डॉक्टर नीतू मांडके साहेबांना बोलले, साहेब तिथे एक झोपडी लहान दिसत आहे, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही, तुम्ही जाऊन आराम करा, मी गाडीत बसतो. तेव्हा डॉक्टर नीतू मांडके ते झोपडीजवळ गेले. झोपडीजवळ जाऊन त्या दरवाजाला एक बारीक होल होता. ते होलमधून तिकडे आतमध्ये डोकावून बघितले. डोकावून बघितल्यानंतर त्या घरामध्ये एक विधवा बाई होती. विधवा बाईनी पाळण्यामध्ये श्रीकृष्णाचा मूर्ती ठेवून त्या पाळण्याला झोका देत होती. तेव्हा हे डॉक्टर नीतू मांडकेला हे मान्य नव्हतं. डॉक्टर नीतू मांडकेंना देव मान्य नव्हतं, पण तो नाइलाज बी तेवढाच होता की त्यांना आराम करायचं होतं, दुसरं काहीच पर्याय नव्हतं. तेव्हा त्यांनी शेवटी नाइलाजानं दरवाजा खटखटला. 1 वेळा खटखटला, 2 वेळा खटखटला. तेव्हा ते विधवेबाईंनी दरवाजा उघडलं. दरवाजा उघडल्यानंतर डॉक्टर नीतू मांडके ते बाईंना बोलतात, बाई मी असं असं, त्यांनी स्वतःचा परिचय दिलेच नाही, आम्ही असं असं वाट चुकून आलेलं आहे, आम्हाला दिल्लीला जायचं होतं, वाट चुकलेलं आहे, इथे आम्हाला राहण्यासाठी आराम करण्यासाठी काहीच पर्याय नाही, तुम्ही थोडी वेळ आम्हाला विश्रांती करण्यासाठी जागा देऊ शकता का. तेव्हा ती बाईनी बोलते, अतिथी देवो भव, जे आपल्या घरी पाहुणे येतात त्यांचं पाहुणचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. या म्हणून ती बाईनी त्यांना आतमध्ये बोलवून घोंगडी घालून बसायला सांगते. साहेब तुम्ही आमचे पाहुणे आहेत म्हणून तुम्ही आतमध्ये बसा. घोंगडी घालून दिली. डॉक्टर आतमध्ये जाऊन बसले. बसल्यानंतर ती बाईनी धावत धावत जाऊन एक ग्लास पाणी आणून देते. पाणी आणून दिल्यानंतर डॉक्टर पाणी पिले, तरी पण ती बाई ज्या पाण्यामध्ये श्रीकृष्ण आहे त्या श्रीकृष्णाला झोका देत. डॉक्टरांना विचारतात, साहेब तुम्ही आमच्या घरी पाहुणे आलेत, चहा करतो, चहाला ठेवून येतो, तुम्ही 2 मिनिटं आराम करा. चहा ठेवून चहा आता उकळेपर्यंत काय करू म्हणून पुन्हा ती झोका देत श्रीकृष्णाची गाणे म्हणत
ती पाळणा हलवत असते. पाळणा हलवता हलवता तिला लक्षातच नाही की मी चुलीवरती चहा ठेवलेला आहे. तेव्हा पुन्हा ती जाऊन बघती तर चहा करपलेली असते. तेव्हा त्यांना नीतू मांडकेंना बोलती की साहेब माफ करा, मी माझ्या देवाच्या मग्नामध्ये चहा करपलं ते लक्ष नाही दिलं, तुम्ही 2 मिनिटं थांबा, पुन्हा मी तुमच्यासाठी चहा बनवते. पुन्हा बाई जाते, पुन्हा चहा बनवून डॉक्टरांना चहा आणून देते. शेवटी डॉक्टरांना काय राहू घेईनात का. तेव्हा ती बाई म्हणते ओळख नाही पाळख नाही, मी तुम्हाला राहायला घर जागा दिले, तुम्हाला काय विचारायचं विचारा, 2 प्रश्न बोलतात. तेव्हा डॉक्टर विचारतात तू हे पाळण्यामध्ये श्रीकृष्णाला झोका देते कशासाठी देते, आणि दुसरा प्रश्न, हे श्रीकृष्ण तुझं काय काम करणार आहे म्हणून तू झोका देते, याचा काय फायदा आहे, तुझा विश्वास आहे का देवावरती. तेव्हा ती विधवा बाई डॉक्टरांना बोलते डॉक्टर साहेब इतके डॉक्टर आहे त्यांनी त्याची ओळख दिली नव्हती. साहेब इथपर्यंत ठीक होता, तुम्ही माझे घरी आले, तुम्हाला आसरा दिला, पाहुणचार केलं, चहा दिलं, परंतु तुम्ही माझ्या देवाला जर काय बोललं तर परिस्थिती वाईट होईल. तुम्ही बसायचं असेल तर बसा, उठून जावा. हे माझं जे देव आहे ना, ही माझ्या देवाची भक्ती याच्यासाठी करते की ते समोर काठवरती जे 5 वर्षाचा मुलगा झोपलेला आहे ना, त्याच्या हृदयात होल आहे, त्याचा खर्च मी झेपू शकत नाही. मी आजपर्यंत असं ऐकलेलं आहे की मुंबईला एक खूप मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके, त्याच्याकडे जायला खूप पैसे लागतात, त्याला जाण्यासाठी 4-5 लाख खर्च लागतंय, परंतु ते पैसे माझ्याकडे नाही. तो माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, त्याच्या हृदयात होल आहे, ते होलचं ऑपरेशन करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. माझा हे श्रीकृष्ण कधी ना कधी माझ्या घरी पाठवून देईल की त्या मुलाला ऑपरेशन करण्यासाठी मुंबईच्या नीतू मांडकेच्या दवाखान्यात ऑपरेशन करण्यासाठी पाठवेल. त्यावेळी अक्षरशः नीतू मांडकेच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले. अस्वल झाले डॉक्टर. नीतू मांडके विचार करू लागले. तेव्हा नीतू मांडके त्या विधवा बाईला बोलतात, बाई तुला मुंबईला जायची गरज नाही, तुला मुंबईला जायची गरज नाही. तू ज्या यष्टासाठी तू श्रीकृष्णाची सतत दिवस रात्र प्रार्थना करत होती, तो नीतू मांडके मीच आहे, तो नीतू मांडके मीच आहे. तुला 1 रुपये खर्च करायची गरज नाही. ज्या लोकांना लाखो रुपये खर्च करावं लागतंय त्यांचं ऑपरेशन होतंय ना, देवच आज मला तुझ्या घरी पाठवले, ते तुझ्या मुलाचं ऑपरेशन करण्यासाठी ते पाठवलेलं आहे. तुझं मुलाचं ऑपरेशन मी मुंबईला जाऊन फ्रीमध्ये करेन. एवढं सामर्थ्य असतंय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, देव आज बी आहे, उद्या बी आहे, परवा बी आहे. फक्त आपली श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धेने काम केलं तर सगळं यशस्वी होतंय. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला. आपलं प्रेम असंच अखंड राहू दे. आणि जे काही अडीअडचणी आपल्या जीवनात आले, हॉस्पिटलचं आलं, काय झालं, मी माझ्या परीने जे काही होईल ते प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. पुन्हा एकदा आपला आभार मानून माझा 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.